केलं जातं ना त्यावेळेस सारखं मनात टेन्शन असतं, धाकधूक असतो, मला हे काम दिलं जाईल का, मला ते काम दिलं जाईल. पण कांबळे मॅडमचा जेव्हा कार्यक्रम सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं ना त्यावेळेस सारखं वाटत होतं की मनोगताचं काम मला मिळालं तर बरं होईल. सारखं मनात इच्छा होती. आणि बघा इच्छा असेल ना म्हणजे खरं म्हणजे मी कसबे मॅडम आणि जोडूकर मॅडम यांनी जे नियोजन केलं ना की मला एक खूप आनंद झाला की जरा माझ्या मनाचं काम मिळालं. एरवी मला वाटत असतं फारसं की दिलं म्हणून करायचं, एक ड्युटी असते, ड्युटीचा पार्ट म्हणून आपण करतो. पण कांबळे मॅडम बद्दल बोलण्याची मला खूप इच्छा होती. आज जेवढेही इथे उपस्थित आहेत त्या सर्वांपेक्षा जास्त कालावधी मी आणि कांबळे मॅडमने बरोबर काढलेला आहे. 2014 मध्ये मॅडम रमाबाईला ट्रान्सफर होऊन हिवाळ्यामध्ये कांबळे मॅडमची माझी ओळख झाली. आणि खरंच म्हणजे कांबळे मॅडम बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल वर्गामध्ये खूप शांत आहे, पण शांतता माणसाला कुठून येते, प्रसंग माणसाला शांत करते. कांबळे मॅडमचा कौटुंबिक तुम्हाला कुटुंबातलं खूप माहीत नसेल. कांबळे मॅडमच्या वडील त्या काळामध्ये खूप चांगल्या पदावर नोकरी करायचे. कांबळे मॅडमचे दोघंही भावंड आज चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. आणि कांबळे मॅडमचा मुलगा प्रतीक आत्ताच भोई मॅडमने सांगितलं की त्याने MBA केलं आणि एका IT कंपनीमध्ये तो काम करतोय. आता कांबळे मॅडम सारखाच कांबळे मॅडमचा मुलगा पण खूप शांत, संयमी, जास्त बोलणार नाही. आपण विचारलं तेवढंच सांगेन. कांबळे मॅडमची भावंड दोघंही खूप हुशार आहेत, वडिलांची खूप काळजी घेतात. आणि हे सगळं मी जवळून बघितलेलं, असं काही नाही मी भाषणाची काही तयारी केली काय, हे मी जवळून बघितलेलं आहे. मॅडमच्या एका भावाचा मुलगा, बहुतेक त्याचं नाव विवेक, खूप हुशार आहे. तो मी नेहमी चौकशी करते, मॅडम काय करतो भावाचा मुलगा, खूप हुशार आहे. म्हणजे मी सांगेन की त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने एका विद्येने जन्म घेतलाय. स्पर्धेमध्ये बक्षीस प्रत्येक वेळेस त्याच मुलाचं. आणि हाच वडिलांचा वारसा घेऊन कांबळे मॅडम पुढे चालत आहेत. पेठा हायस्कूल मध्ये ज्यावेळेस प्रतीक शिकत होता त्यावेळेस अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जायचं पालकांसाठी असलेल्या. त्या स्पर्धांमध्ये कांबळे मॅडमला बक्षिसं मिळालेली आहेत, हे मला अजूनही आठवतं. खूप वेळेस काही लोकांना दाखवता येत नाही, परंतु त्यांच्याकडे खूप काही असतं. मॅडमचं अक्षर खूप सुंदर. मॅडमकडे तक्षशिलेला नेहमी 5वीचा वर्ग. एकदा देसाई मॅडम त्यांना गमतीने म्हटलं, कसं काय सांभाळता हो तुम्ही 5वीचा वर्ग, एक दिवस मी जाते. मॅडम 5वीच्या वर्गावर गेल्यानंतर त्या वर्गात इतका गलगलाट सुरू झाला मुलांचा. मॅडमकडनं ती मुलंच कंट्रोल होत नव्हतं. खरं म्हणजे लहान मुलांना सांभाळणं खरं कसोटीचं काम असतं. मोठ्या मुलांना एक दम दिला ना, गप्पा बसा, छडी मिळेल तर गप्पा बसतात. लहान मुलं आता सांगा पुढच्या सेकंदाला लगेच बडबड करायला सुरुवात करतात. गेले कित्येक वर्ष कांबळे मॅडमने तक्षशिलेमध्ये फक्त आणि फक्त 5वीचा वर्ग सांभाळला. माहिती तुम्हाला काय कारण याचं? लहान मुलांना लेडी टीचरच का असते, तर कारण तिच्यामध्ये मातृत्व, ममत्व बघितलं जातं आणि त्या मुलांना त्या जिव्हाळ्याने, त्या मायेने सांभाळलं जातं. म्हणून कांबळे मॅडमकडे प्रत्येक वेळेस तो वर्ग दिला जायचा. मॅडम आणि मी बसने प्रवास करायचो, मला अजून आठवतं. म्हणजे खरं म्हणजे मोठ्यांच्या सहवासामध्ये जेव्हा आपण लहान मोठे होतो ना, तर त्यावेळेस आपल्याला खूप अनुभव येतात, खूप चांगले अनुभव येतात. आम्ही बसमध्ये बसायचो, जागा मिळायची नाही, वरती स्टँडला पकडायचो. एक जागा मिळाली की मॅडमला म्हणायची, मॅडम तुम्ही बसा पटकन, मॅडम बसा पटकन. मॅडम म्हणायच्या नाही आपण ऍडजस्ट करू. हा जो म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा हा जो स्वभाव होता मॅडमचा, तो खूप छान होता. मॅडम खूप संयमी. कुटुंबामध्ये खूप चढ उतार मॅडमने बघितले. मॅडमचे मिस्टर सर यांना मी जवळून बघितलंय. अतिशय हुशार व्यक्तिमत्व. रिझल्ट शीट करायचं म्हटलं आम्हाला काही अडलं की सरांना विचारायचं, कारण सर मुख्याध्यापक होते झडपी स्कूलमध्ये. त्यामुळे काही अडचण आली की मॅडम नेहमी काही असेल तर सरांना विचारायचं. पण सरांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप कमी दिवस योगदान मिळाले. सर गेले आणि त्यानंतर मॅडमने कुटुंबाची जबाबदारी वाहिली. बाळांना तुम्हाला माहित नसेल त्यांनी काय काय भोगलंय, आपल्याला समोर दिसणारी व्यक्ती माहित असते, परंतु खरंच मॅडमने कुटुंबासाठी खूप धीराने, सामर्थ्याने अतिशय लढा दिला आणि मॅडम उभ्या आहेत. याचं कारण म्हणजे त्यांच्या आई वडिलांची पुण्याई. त्यांची आई म्हणजे तर माऊलीच आहे. तुम्ही बघा कांबळे मॅडमच्या आईला बघितल्यानंतर तर आपली आजी आठवते आपल्याला. इतक्या कष्टाळू, इतक्या सहनशील. आणि त्यांच्या भावंडांबद्दल तर मला नेहमी कौतुक वाटतं की नेहमी आई वडिलांची काळजी घेतात. मॅडमला 2 बहिणी आहेत, त्या पण आपल्या कुटुंबामध्ये खूप व्यवस्थित सेटल झालेल्या आहेत. आणि मॅडम बद्दल अजून मला सांगावंसं वाटतं की सगळ्यात जास्त म्हणजे की मॅडमचा हा जो शांत स्वभाव आहे, त्या शांत स्वभावाच्या मागे खूप हुशारी आहे, खूप चांगले गुण आहेत, संयम आहे. शांत अशा मनाने त्यांनी कुटुंबातल्या अनेक मोठ्या मोठ्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. आणि प्रतीक सुद्धा मॅडम सारखाच खूप शांत आहे. तो सुद्धा जास्त बोलत नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळेस त्याला काही पाठवलं, काही मेसेज केला तर हो मॅडम आता सुद्धा आला, बस पुढे नाही, मी मागेच बसतो. अतिशय अदबशीर, संस्कारक्षम म्हणजे म्हणतो ना आपण, ते प्रतीक मध्ये बघायला मिळतं. एका आईने एक सिंगल मदर कसं वाढवू शकते मुलाला, याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे प्रतीकचं.
आणि मॅडम खूप कष्टाने आयुष्य जगलात तुम्ही, खूप संघर्ष केला आयुष्यामध्ये. माझी एकच इच्छा आहे, इथून पुढचं आयुष्य तुम्ही तुमच्यासाठी जगा आणि प्रत्येकने पण याची जाण नक्की ठेवावी भविष्यामध्ये की माझ्या आईने खूप कुटुंबासाठी कष्ट वाहिले, खूप सुख तिने सोसलीच आयुष्यामध्ये. तर त्याने सुद्धा आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्या आईला जेवढं प्रेम त्याला देता येईल, जेवढं त्याला म्हणजे तिला जेवढं त्याला देता येईल तेवढं त्याने करावं. आणि मॅडमला एकच सांगेन की मॅडम तुमचं आयुष्य पुढचं तुम्हाला जे जे करावंसं वाटत होतं ते तुम्ही करा, खूप छान जगा, अगदी निरोगी राहा, स्वतःसाठी योगाचा क्लास लावा. मधल्या वेळामध्ये तुम्हाला आध्यात्मिक आवड आहे, तुम्हाला झाडांची खूप आवड आहे, मला माहिती मला झाडं खूप आवडतात आणि म्हणून तुम्ही छानपैकी त्या गोष्टीमध्ये रमा. जे जे तुम्हाला करावंसं वाटलं पण तुम्ही करू शकला नाही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जबाबदाऱ्या घेत राहिल्या की एक राहतात, पण कधीतरी जबाबदारी सोडा आणि स्वतःसाठी जगा. आणि मला असं वाटतं की मॅडमचे आई वडील, मॅडमची भावंड, मॅडमच्या बहिण्या सुद्धा खूप सुस्वभावी आहेत. प्रत्येक लग्न कार्यामध्ये माझी भेट होते, खूप छान बोलतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सर्वांचा खूप एकमेकांना म्हणजे खूप एकमेकांना त्यांचा मदत असते, कुटुंबात जवळ राहतात ते. त्या सर्वांनी मॅडमला पुढे असंच सहकार्य करावं. आणि मॅडम बद्दल काय बोलणार, म्हणजे 19 वर्ष आम्ही बरोबर सेवा केली आणि आता मला 5 मिनिटांमध्ये नाही सांगू शकत मी काय बोलणार. म्हणजे मला जेव्हा हे काम दिलं तेव्हा मला आवडलं, पण त्यांच्याबद्दल काय काय लिहिणार, मला मुद्दे सुद्धा लिहावेसे वाटले नाही. फक्त त्यांनी काय ट्रेनिंग्स केले वगैरे, पण म्हटलं आम्ही जे मॅडम बरोबर जगले, जे बघत होते मी, आम्ही रोज जायचो, आम्हाला 7-7 वाजून जायचे, बसचे दिवे लागून जायचे, आम्ही बरोबरच होतो. शालीमारला वेळ घालवायचा, कधी बाहेर जायचं तर आम्ही दोघी जायचो. की जी खूप काही गोष्टी त्या एकमेकांशी शेअर केल्या आहेत. मला असं वाटतं की किमान मी तरी मॅडमशी माझा संपर्क तसाच ठेवेल आणि मॅडमचं पुढचं आयुष्य खूप छान आरोग्याचं, खूप छान सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि मला 2 शब्द बोलायचे. उपाध्यक्ष, संस्थेचे सरचिटणीस, शाळेच्या प्राचार्या, शाळेचे पर्यवेक्षक यांनी करावा असं मी त्यांना नम्र विनंती करते. मॅडमसाठी महावस्त्र निरोपाच्या हळव्या या क्षणी दाटून येतात आठवणी. आजचा हा दिवस अतिशय हृदयस्पर्शी आहे, तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. हे मी जाणते, तरी तुम्हाला मी विनंती करते की आपण आमच्याशी संवाद साधावा, आमच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शोधाकाली पगारे, त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय कटारे साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री मोरे साहेब, तसेच या सुंदर कार्यक्रमाचे माझ्यासाठी आयोजन करणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ तज्ञ मॅडम, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्री शिंदे सर, माझे सर्व बंधू व भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनियर कॉलेज, त्याचप्रमाणे माझे अपदेश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या चिमुकल्या विद्यार्थिनी मैत्रिणींनो, सर्वात प्रथम मी संस्थेचे, शाळेचे व आपणा सर्वांचे आभार मानते.
त्यांनी आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल मी सदैव आपली ऋणी राहील. आजचा हा दिवस माझ्यासाठी एका डोळ्यात असतो तर दुसऱ्या डोळ्यात असतो असा आहे. माझ्या नोकरीची सुरुवात 20 ऑगस्ट 1992 साली नागपूर रोड येथे तक्षशिला विद्यालयात कायम स्वरूपी शिक्षिका या पदावर. सुरुवातीला शाळा पाहिल्यानंतर मनात जरा कसतच झाली. कौलारू छत, ब्रिटिशकालीन इमारत, आजूबाजूचा परिसर एकदम अपरिचित. परंतु त्यावेळेस तेथे कार्यरत असणारे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक हे सर्वांचं योग्य सहकार्य मला मिळाले व हळूहळू मी तेथील विद्यार्थी व परिसर यांच्यात समरस झाले. दरम्यानच्या काळात अनेक परीक्षाचे प्रसंग माझ्या जीवनात आले. त्यावेळेस मला माझ्या पाठीशी माझे आई वडील, माझे नातेवाईक, माझे कुटुंब आणि शाळेतील सहकारी या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य मिळाले. तसेच तक्षशिला विद्यालयावर देखील अनेक संकटे आली, जसे शाळेची मान्यता, शाळेचा निकाल, विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक सरप्लस होणे इत्यादी. परंतु प्रत्येक वेळी आम्ही सर्व शिक्षक तेथे एकजुटीने प्रयत्न करत असू. त्याचबरोबर संस्थाचालकांचे मार्गदर्शन व योग्य सल्ला यामुळे सर्व अडचणींवर मार्ग निघत गेले व ते छोटेसे युनिट बदलत गेले. या सर्व गोष्टींमध्ये मुख्यत्वे करून दादांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. वेळोवेळी आम्ही LICच्या ऑफिसला दादांच्या इथे येत असू आणि त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस दादा आम्हाला योग्य मार्गदर्शन करत. बऱ्याच वेळेला रात्रीचे 8, 9, 10 सुद्धा आम्हाला तिथे होते. आणि त्यानंतर आम्ही शक्यतो मी, सूर्यवंशी सर, नाटक भाऊसाहेब, देसाई मॅडम हे 4 लोक जे शेवटी होतो, या सर्वांसमवेत दादा आणि आम्ही बराच एकत्रितपणे चर्चा करत असू आणि मग तिथून आम्हाला मार्ग सापडत असेल. अशा रीतीने बरेच कठीण प्रसंगामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं होतं, सर्वांनी एकत्रित म्हणून. अशा प्रकारे तेथे 22 वर्ष 5 महिने सेवा झाल्यानंतर 2015 साली मला रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय म्हणजे या ठिकाणी बदलीद्वारे पाठवण्यात आले. येथे 8 वर्ष पुन्हा सर्वांच्या सहवासात कशी गेली समजलीच नाही. काही वेळेस छोटी मोठी दुखणी, अडचणी, समस्या यामुळे मन द्यायचे होते. परंतु येथे आले तुम्हा मुलीचे हसरे, निरागस, चेहरे पाहून सगळं विसरायला होईल व दिवस कसा जाईल कळतच नव्हते. शेवटची 2 वर्ष तर कोरोना काळात शाळा बंद, शिक्षण सुरू. एकूणच ऑनलाईन शिक्षण ही नवीन संकल्पना उदयास आली. सुरुवातीला थोडा त्रास वाटला, परंतु नंतर शाळेतील सहकारी शिक्षकांनी हसत खेळत तेही सोपे करून सांगितले. त्यामुळे त्याविषयी गोडी निर्माण झाली व आपणही इतरांप्रमाणे ऑनलाईन कामात कुठेही कमी पडणार नाही याविषयी स्वतःला सतत क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळेत तर जायचे, परंतु ग्राउंड रिकामे, वर्ग ओस, बेंचेस रिकामे, कडू फळा नाही, प्रत्यक्ष विद्यार्थी नाही, मनाला कसंच होईल. आता या सगळ्या फक्त आठवणी आहेत. नोकरी निमित्ताने कुटुंबापेक्षाही जास्त वेळ माझ्या सहकार्यांसमवेत किंवा विद्यार्थिनींसमवेत घालवलेला आहे. या सर्वांची म्हणजे एकूणच रमाई परिवाराची व माझी भेट आता घडणार नाही याची खंत आहे. माझ्या संपूर्ण कार्यकाळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल संस्थेचे, सर्व सहकार्यांचे, शिक्षकेतर कर्मचारी व तुम्हा विद्यार्थ्यांचे, तसेच माझ्या परिवाराचे, माझ्या आप्तेष्टांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही विद्यार्थ्यांनी खूप शिकावे व भावी आयुष्यात संस्थेचे, आपल्या रमाबाई कन्या विद्यालयाचे नाव तुम्हाला माझे काही चुकले असेल, कोणाच्या भावना नकळत माझ्याकडून दुखावले गेले असतील तर त्याबद्दल
क्षमा मागते. शाळेत सेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्याबद्दल संस्थेचे, शाळेचे, एकूणच सर्व रमाई परिवाराचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. विनंती करते. आपल्या प्राचार्य कल्पे मॅडम, शिंदे सर, सर्व शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, मी मैत्रिणींना म्हणत नाही, तर मी त्याची चुरीपुरुष असा काही भेद करत नाही. त्यामुळं मी कायमच आपल्याला मित्रांनो म्हणून संबोधित करतो. तर मित्रांनो, मनुष्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या स्टेप्स असतात असं म्हणतो, त्यामध्ये बालपण, त्यानंतर शिक्षण, नंतर तरुणपण, नंतर लग्न, नंतर मग आमच्यासारखी अवस्था, अशा सगळ्या अवस्थांतून आपल्याला जावं लागतं. पण हे सगळं करीत असताना आपण जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहतो तेव्हा आपली जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात वाढत असते. आणि ही जबाबदारी सक्षमपणे ज्यांनी पार पाडली ते त्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले असं आपण समजतो. पण यशस्वी होत असताना संधी मिळणं ही सुद्धा फार महत्वाची होती. आणि ही संधी मिळणं हीच मोठी दुरापास्त गोष्ट असते. शाहू महाराजांचा परवा आपण जयंती साजरी केली आणि त्यांनी ही संधी ज्यांना संधी मिळत नाही त्यांना कशी प्राप्त करून दिली त्याची एक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. शाहू महाराजांच्या राज्यामध्ये एक तरुण खूप शिकला, त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण त्याचं आडनाव पाटील होतं. आणि तो तरुण महाराजांकडे गेला. आता मी एवढा शिकलेलो आहे, ग्रॅज्युएट झालेलो आहे, तर मला काही नोकरीची संधी आपल्या राज्यामध्ये मिळावी अशी इच्छा त्यांनी महाराजांकडे व्यक्त केली. आणि महाराजांचा दरबार हा सर्वसामान्यांसाठी केव्हाही खुला असायचा, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी ठीक आहे उद्यापासून येईल. आणि महाराजांचं जे न्यायालय होतं कोल्हापूरला, त्या न्यायालयामध्ये त्या तरुणाला कारकुनाची नोकरी म्हणजे क्लर्कची नोकरी त्यांनी दिली. आणि तिथे न्यायाधीश जे आहेत त्यांना सांगितलं की हा मुलगा उद्यापासून तुमच्या न्यायालयात क्लेरिकल काम करील, त्याला त्याची काही प्रशिक्षण असेल ते त्याला तिथं तुम्ही प्रशिक्षण द्या, त्याला शिकवा काम कसं करायचं, आणि ते शिक्षण दिल्यानंतर तो काम आपलं उत्कृष्टपणे करेल. न्यायाधीश त्या काळात होते ज्या काळात बहुजन समाजामध्येच लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, देणारे तेच होते. पण महाराजांचं तसं नव्हतं. न्यायाधीशांनी त्या तरुणाला काहीही काम दिलं नाही, त्यांनी त्याला बसवून ठेवलं. महिन्याचा पगार दिला, दुसऱ्या महिन्याचा दिला, तिसऱ्या महिन्याचा दिला, चौथ्या महिन्यात सांगितलं तू उद्यापासून कामावर येऊ, कारण तुला काही येत नाही. त्यांनी महाराजांकडे रिपोर्ट केला, त्याला काहीच येत नाही. महाराज असं कोणाच्या शब्दावर कधीच विश्वास ठेवत नव्हते, ते प्रत्यक्ष जाऊन चौकशी करत बसायची. त्यांनी ती परिस्थिती पाहिली. पण महाराजांनी न्यायाधीशांना बोलावून सांगितलं तुम्ही न्यायाधीश आहात, तुम्ही त्याला काम सांगितलं का?
तुम्ही त्याला काम सांगायला पाहिजे, काम त्याच्याकडून तुम्ही करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पुन्हा दुसऱ्या दिवसापासून ते सुरू झालं आणि पुन्हा 2 महिन्यांनी परत तोच प्रश्न आला. त्याला काही काम येत नाही म्हणून बडतर्फ करावं आणि नोकरीतून काढून टाकावं अशी पुन्हा त्यांनी शिफारस महाराजांनी केली. महाराजांनी सांगितलं, पुन्हा सगळी माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही न्यायाधीश आहात, त्याच्याकडून तुम्ही काम करून घेणं हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून तुमचं काम आहे. ते काम कसं करायचं हे शिकवणं सुद्धा तुमचं काम आहे. तुमच्याकडे माणसं आहेत, तुमचे दुसरे सबऑर्डिनेट जे अधिकारी आहेत, लक्षात घ्या. त्या काळात महाराजांच्या दरबारात काहीतरी 76 अधिकारी होते आणि 76 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मध्ये एकूण 70 एकाच जातीचे होते आणि बाकीच्या उरलेल्या 5-6 मध्ये एक शेणवी होता, एक पारशी होता, एक आणखी काहीतरी. अशा प्रकारे सगळे उच्च जातीचे होते. एकही अधिकारी बहुजन समाजाचा नव्हता. तेव्हा महाराजांनी काय केलं, तर न्यायाधीशांना बोलून घेतलं, याला प्रशिक्षण देणं, काम शिकविणं हे तुमचं काम आहे आणि तुम्ही जर त्याला काम शिकवत नसाल तर तुम्ही सक्षम नाही म्हणून तुम्हाला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल. बहुजनांचे राजे शाहू छत्रपती कसे होते याचा एक नमुना. काहींनी शिक्षण संस्था जेव्हा सुरू केली तेव्हा कांबळे मॅडम सारख्या अनेक लोकांना त्यांनी नोकरी दिली आणि त्याच्यावर काम करून घेतलं, त्यांना सक्षम केलं, काम करण्यासाठी सक्षम केलं, त्यांच्यावर ट्रेन केलं, त्यांच्यावर रागावल्या, त्यांना त्यांनी शिकवलं आणि त्यांच्या ज्या प्रिन्सिपल्स होत्या, हेडमिस्ट्रेस होत्या, हेडमास्टर होते, त्यांना सगळ्यांना त्यांचं सांगितलं. त्यांच्याकडे गांगुडे हेडमास्टर होते, ते कसे होते त्यांना माहित आहे. गांगुडे हेडमास्टरांना म्हणजे मला जेव्हा संधी मिळाली काम करायची तेव्हा गांगुडे हेडमास्टरला खऱ्या संस्थेतून काढून टाकावं अशा प्रकारचा रिपोर्ट मी सादर केला आणि ते कांबळे मॅडमला चांगलं नाही. पण इथे हेडमिस्ट्रेस झाल्या, शुक्ल मॅडम झाल्या, दायगोळे मॅडम झाल्या, त्याच्या आधी भावसार मॅडम झाल्या, त्याच्या आधी दुसऱ्या मॅडम होत्या आपल्या नगरच्या. इथं जे जे हेडमास्टर झाले ते सगळे कर्तृत्ववान होते आणि ती परंपरा कर्वे मॅडमकडे आलेली आहे. मला जे म्हणायचं आहे की संधी मिळणं ही खरी महत्वाची गोष्ट आहे आणि ही संधी ताईंनी अनेकांना उपलब्ध करून दिली. महाराजांनी बहुजन समाजातील माणसांना उपलब्ध करून दिली. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे कांबळेची, गंगाराम कांबळेची. गंगाराम कांबळे हा महाराजांच्या सेवेत होता. त्याला त्याने हॉटेल काढून दिलं आणि हॉटेल दिलं ते भाऊसिंग रोडवर दिलं, म्हणजे मुख्य रस्ता जो आहे कोल्हापूर मधला त्या रस्त्यामध्ये दिलं. आणि त्याला माहित आहे या कांबळेच्या हॉटेलमध्ये लोक चहा पिणार नाही, मग महाराज स्वतः त्यांचा लवाजमा घेऊन त्याच्याकडे चहा प्यायला जायचे. रोजगार उपलब्ध करून देणं हे काम महाराजांनी केलं. त्यांनी सगळ्या बोर्डिंगा काढल्या. कोल्हापूर हे शहर सिटी ऑफ हॉटेल्स म्हटलं जातं. मुस्लिम तरुणांसाठी हॉटेल, जैन लोकांसाठी हॉटेल, ब्राह्मण लोकांसाठी हॉटेल, अस्पृश्य लोकांसाठी हॉटेल, मराठा विद्यार्थ्यांसाठी हॉटेल हे महाराजांनी काढून दिलं. महाराजांना काही लोकांनी विचारलं तुम्ही एकच हॉटेल सगळ्यांसाठी का नाही काढलं, तेव्हा सुद्धा महाराजांनी त्याला खूप चांगलं उत्तर दिलेलं होतं की एका हॉटेल काढल्यानंतर काही मुलांना जेवण मिळेल की नाही अशी मला शंका आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयोगात्मक काही गोष्टी तिथं त्या माणसांना सांगितल्या आणि म्हणून हे वेगवेगळे हॉटेल त्यांनी त्या काळात काढले. अशा प्रकारच्या महाराजांची परवा आपण जयंती साजरी केली आणि त्या परंपरेतून आपली संस्था जात आहे
किंबहुना ताईंनी त्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि कांबळे मॅडम त्याचं प्रॉडक्ट आहे. कांबळे मॅडमने स्वतःला सिद्ध केलं. मला तक्षशिलामध्ये त्या असताना मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे राहता? म्हणले मी सिडको मध्ये राहतो.